मला जाऊन 2 वर्ष झालेत जिम जॉईन करून आणि अजून दादा रिझल्ट भेटला नाही. काल मला एकाने असा मेसेज केला. तर हे कसं नाही होतं, तुम्ही लोकं काय करतात, अर्नोल्ड काका आणि शिवम जातासारखा वर्कआउट तर करतात तुम्ही, पण तुम्ही डाएट करत नाही. डाएट म्हणजे काय, प्रोटीन कार्ब्स तुम्ही खात नाही नीट जसं पाहिजे तसं बॉडीला. तुम्ही लोकं प्रोटीनच्या नावाखाली काय करतात, फक्त एक वर्कआउट झाला की एक स्कूप प्रोटीन घेतात आणि तुम्हाला वाटतं की आमचं प्रोटीन इंटेक पूर्ण झालं. तर असं नसतं भाऊ. काय असतं, 4 घटक असतात सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत बॉडी बिल्डिंगसाठी. हेच असतं डाईट. डाईट म्हणजे काय रॉकेट सायन्स नाही. पहिलं हे डाईटमध्ये असतं कार्ब्स, नंतर हेल्दी फॅट्स, नंतर प्रोटीन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते आहे फायबर. तर कार्ब्समध्ये हेल्दी सोर्स घ्या तुम्ही, तुमच्या घरीच असतं सगळं. घरचं इंडियन डाईटमध्ये कार्ब्स भरून भरून असतात. भाजी भाकरी खावा तुम्ही, राईस घ्या, चपाती घ्या, हे झाले तुमचे. परत ओट्स पण तुम्ही ब्रेकफास्टला खाशील तर ते पण एक कार्ब्सचा सोर्स आहे. आणि प्रोटीनमध्ये तुम्ही चिकन, अंडी, वे प्रोटीन, मच्छी, असे सोयाबीन, पनीर हे तुमचे झाले प्रोटीनचे सोर्स. आणि हेल्दी फॅटसाठी तुम्ही काय करता, बदाम घ्या, काजू घ्या, अक्रोड घ्या, घी घ्या. जर का तुम्ही अंडी खात असाल ना प्रोटीनला, तुम्ही दिवसाला जर का 6-7 अंडी खासाल तर तुम्हाला हेल्दी फॅट्स घ्यायची पण गरज नाही वेगळी. तुम्हाला प्रोटीनसोबत फॅट्स पण फ्री भेटतात अंड्यामध्ये. आणि मग नंतर सगळ्यात लास्टला काय, आता चौथी गोष्ट, सगळे तुम्हाला 3च सांगतात, मी तुम्हाला 4 सांगतो. हे चौथी गोष्ट तुम्हाला खाल्लीच पाहिजे, ते आहे फायबर. फायबर इंटेकचा नॅचरल सोर्स सगळ्यात जास्त असतो पपायमध्ये, फ्रूटमध्ये आणि अननसमध्ये. आणि हे 2 फ्रूट तुम्हाला खाल्ले पाहिजे. काय तुम्ही जे खासाल ना त्यामध्ये ना एन्झाईम्स असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स, ते तुम्हाला डायजेशनसाठी खूप मदत करतात. हे 2 फ्रूट तुम्ही खाऊ शकतात. आणि व्हेजिटेबलमध्ये फायबर सगळ्यात जास्त असतं, ते आहे की गाजर आणि बीटरूट. आणि याच्यामध्ये पण असतं, काकडीमध्ये पण कमी असतं, पण बीट आणि गाजरमध्ये जास्त असतं. तर तुम्हाला हे करायला लागणार, तुम्हाला डाईट करायला लागणार. आणि प्रोटीन तुम्हाला बॉडी वेटच्या डबल खायचं नाही. म्हणजे तुम्ही 60चे असेल तर तुम्हाला 120 खायची गरज नाही. हे बॉडी बिल्डर लोकांसाठी असतं डबल. तुम्हाला फक्त प्रोटीन 1.2 खायचं. म्हणजे तुम्ही 60 किलोचे असाल तर तुम्हाला 90 ग्राम प्रोटीन खूप झालं. आणि हे असंच आहे की तुम्ही म्हणजे प्रोटीन खाल्लं पाहिजे. प्रोटीनवरती तुम्ही लक्ष द्या, कारण इंडियन डाईटमध्ये प्रोटीन नसतं. तुम्ही प्रोटीन कसं करायचं तुमच्यावरती, दूध, दही, पनीर कशाने पण खावं, पण तुमचं प्रोटीन इंटेक कंप्लीट झालं पाहिजे. तर आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो, मजबूत दिसे. तर भेटूया पुढच्या विषयामध्ये. टाटा बाय बाय. तोवर काळजी घ्या.